नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा सतीश कृषी भंडारमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अडवांटा कंपनीच्या मेगासीड बद्दल माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला मुद्दा, जमीन आणि माती. मेगासीड हे कोणत्याही मातीच्या प्रकारावरील जमिनीवर घेऊ शकता. मातीच्या पीएच 6.5 ते 7 असायला पाहिजे. जमीन ही पाणी निचरा होणारी असावी आणि जास्त पाणी धरून ठेवणारी असावी. तर दुसरा मुद्दा, बियाणे व पेरणी. टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी 5 किलो प्रति एकर वापरावे आणि पेरणीसाठी 6 किलो प्रति एकर वापरावे. तिसरा मुद्दा, पेरणीचा काळ. फेब्रुवारी ते मे, खरीप जून ते ऑगस्ट, रब्बी सप्टेंबर ते नोव्हेंबर. चौथा मुद्दा, तण नियोजन. उगवण्यापूर्वीचे तणनाशक अट्राजिन 3 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे. लागवडीनंतर 24 तासाच्या आत वापरावे. पाचवा मुद्दा, खताचे नियोजन. नायट्रोजन 30 किलो, फॉस्फरस 15 किलो आणि 15 किलो पोटॅशियम दर 30 दिवसांनंतर 15 केजी नायट्रोजन पिकाला द्यावे. सहावा मुद्दा, कीड नियंत्रण. सर्वसाधारणपणे मेगासीडमध्ये खोडमाशी व खोडकिडाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर 10 ते 13 दिवसानंतर क्लोरोपायरिफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% प्रति 2 ml प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावयाची आहे. दुसरी फवारणी लागवडीनंतर 25 ते 30 दिवसानंतर इमामेक्टिन बेंजाइड 5% याची फवारणी घ्यायची आहे. सातवा मुद्दा, कापणीचे नियोजन. बहुकापणीसाठी 60 ते 65 दिवसात पहिली कापणी 6 इंच वरून करायची आहे. लगेच पाण्यासोबत युरिया देणे व पुढील कापणी 60 दिवसानंतर घ्यायची व मूळ घासासाठी 80 ते 85 दिवसात घ्यावे. तर शेवटचा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 किलो मेगासीडची किंमत आपल्याला 550 रुपयामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.